नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आनंदी आहात ना? आनंदी तर असालच, कारण पुन्हा एकदा तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एक प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव करून घेण्यासाठी तुमच्यासोबत आलेली आहे. चला तर मग आज पुन्हा एकदा आपण एका छोट्याशा प्रवासाला निघूया. थोडासा आनंदात, थोडंसं दुःख आणि सर्व काही भावनांचा पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. Dear passengers, it is the departure time for the vehicle. Please take your seats. टर्मिनलवर बस लावलेला आहे. चला पटकन बसमध्ये बसून घ्या. मित्रांनो, मला एका गोष्टीचे वाईट वाटते. मी तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओ बनवून आणते किंवा एवढे ट्रॅव्हलिंगचे अनुभव तुम्हाला येण्यासाठी एवढे प्रयत्न करते, पण मला पाहिजे तसे लाईक्स वगैरे किंवा सबस्क्रायबर नाही आहे. सो प्लीज असं Let's करा get नका. started. Drive safe. तुमची जर अशीच साथ असली ना मित्रांनो, मी तुम्हाला वचन देते, यापुढे देखील तुमचा प्रवास ह्यापेक्षाही अत्यंत सुरेख आणि अविस्मरणीय राहील, हे मी तुम्हाला नक्कीच वचन देते. आणि तुमची जर अशीच साथ असेल ना, तर काही दिवसात आपण GTA San Andreas, जो की तुम्ही सर्वांनी लहानपणी खेळलेलाच असेल, त्या गेमची सिरीजसुद्धा चालू करणार आहे मी. पण हे सर्व तुमच्या हातात आहे, कारण जास्त काही नाही. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सबस्क्राईब करावं, लाईक करावं. जर मी तुम्हाला एवढा छान प्रवासाचा आनंद देते, तर मी ते एवढी छोटीशी मागणी तुमच्याकडे करूच शकते ना. ॲक्च्युली आज माझे आवाज व्यवस्थित नाही आहे ना, त्यामुळे बोलण्यात सुद्धा खूप प्रभाव होऊन राहील. सो प्रवासाला तर सुरुवात झालेलीच आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ किंवा आपला आजचा प्रवास जास्त मोठा तर नाही आहे, छोटासा प्रवास आहे, पण त्या प्रवासात सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल याची मी गॅरंटी तुम्हाला नक्कीच देते. कारण आपल्या प्रवासाचे एकच ध्येय आहे, सुख आणि आनंददायी प्रवास, हेच आमचे ध्येय. सो पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, आपल्या हायवेला सुरुवात झालेली आहे. आणि नाईट ड्रायव्हिंग कोणाकोणाला आवडते हे तर मी मागच्याच व्हिडिओत सांगितले होते, पण तुम्ही तर काही ते सांगितलेच नाही. पण नाईट ड्रायव्हिंगचा आनंद घेण्यात जी रिअल लाईफमध्ये मजा आहे, ती बाकी कशातच आहात की नाही सहमत प्रवाशांना? आणि हे काय, आपल्या बसमधील फ्युल संपण्याच्या मार्गावर सुद्धा आले आहे. अजून तर प्रवासाला व्यवस्थित सुरुवात देखील नाही झाली, पण काही हरकत नाही. एवढ्या फ्युलमध्ये सुद्धा आपला प्रवास पूर्ण होईल याची तर मी गॅरंटी देतेच. मी बाहेरून बघूया, आपली बस किती छान दिसते. हा नाईट व्ह्यू आहे. आणि आपणही ना, म्हणजे रात्रीचे जवळपास 2:30 ते 3 वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हायवेवर एवढी रहदारी दिसून नाही राहिली. कारण एवढ्या 2:30-3 वाजता कोण निघणार आहे प्रवासाला, नाही का? हो, हे ह्या ठिकाणी आहे ना, नेहमी रस्त्याचे काही ना काही कामकाज चालू असते, त्यामुळे आणि कधीही रस्त्याचे काम निघते, त्यामुळे हायवेमध्ये तोडफोड वगैरे होतच राहते आणि आपल्या प्रवासात देखील अडथळा निर्माण होऊन जातो. त्यामुळे जसं की आत्ताच्या प्रवासात झाला. मी तुम्हाला बोलले होते ना, हा इतका क्यूट हसतो ना, त्याच्याकडे म्हणजे बघितल्यानंतर असं लगेच आपल्याकडे नजर करतो. याचे नाव काय ठेवायचे तुम्ही सांगा बरं. आपण प्रत्येक कॅरेक्टरला ना नाव ठेवूया यात. ह्या बसला जास्त स्पीड नाही आहे, मॅक्सिमम ती 104 पर्यंत जाऊन राहील. पण मी कोणती तरी बस चालवली होती ना, आपली शिवशाही बस तुम्हाला आठवते का? हो, तीच जी मी
म्हणजे लक्झरी बस होती ती, पण मी तिला आपली महाराष्ट्रातील जनशिवनेरी आहे किंवा शिवशाही बस आहे, त्या 2 बसपैकी Exit कोणती right. तरी एक बस आहे ना, ती बस आपण एकदम टॉप स्पीडला म्हणजे 120 Turn प्लस right. स्पीड केलेलं होतं. तसं या बसचं एवढं स्पीड नाही सांगू राहिलं. या साईडला तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे. एकदम घनदाट जंगल, त्यात मधोमध आपली अनुज एक्सप्रेस. काय मग प्रवासाचा आनंद येऊन राहिला ना तुम्हाला? प्रवासी मित्रांनो, तुम्हाला भूक तर लागली नाही ना? लागली असेल तर सगळं बरे. मी कॅटिंगची सुविधा तर आणलेलीच आहे. सॉरी, थोडेसे माझ्याकडून गाडी आउट ऑफ कंट्रोल गेली आणि समोर असलेल्या डिवायडरवरती एक धडकली गेली. मला वाटले आपल्या राईट साईडला जे आहे ना, मला ते पेट्रोल पंप वाटला होता, म्हणजेच फ्युएल स्टेशन. पण ते फ्युएल स्टेशन आणि ते हॉटेल होते, म्हणजे लॉजिंग टाईप. त्यामुळे ती माझ्याकडून आउट ऑफ कंट्रोल गेली आणि तिथे डिवायडरला जाऊन ठोकली. Continue straight. मी तर आता कोणाला ठोकले नाही, मग हे मागून कोण ठोकले बरे? Turn right. You have reached your destination. अरे बापरे मित्रांनो, आपले फ्युएल तर संपत आले. इथे जवळपास एखादं फ्युएल स्टेशन सापडले तर खूप बरे होईल, नाही तर पुन्हा आपले खूप हाल होऊन जातील. Dear passengers, we arrived at our destination. Please check all your belongings and prepare your luggage tickets if you have any. Thank you for traveling with us. त्यानंतर आपला प्रवास म्हणजे अक्षरशः मी तर म्हणते 5-10 मिनिटांवर प्रवास संपून जातो आपला. पण अक्षरशः तुम्हाला सांगते, ती 5-10 मिनिट देखील अत्यंत अविस्मरणीय होऊन जाते. कारण हायवेला एवढी छान काही फुले वगैरे नसतात, पण जो आपण सिंगल रोडला जातो ना, त्या ठिकाणी मात्र एकदम सुरेख असे वातावरण किंवा जे फुले वगैरे असतात ते असतात. हे बघ, आणि नाही, मी खूप प्रयत्न केला पण नाहीच, शेवटी शक्यच नाही झालं आणि आपण पुन्हा एकदा रूल्स ब्रेक केले. आणि हो, काही पॅसेंजर्स म्हणून राहिले प्लीज रूल्स फॉलो कर. पण मित्रांनो, तुम्हीच सांगा ना, अक्षरशः म्हणजे 80+ असलेले आपली बसचं स्पीड एकदम 0वर कसे काय आणणार? शेवटी त्याला कोण नाही, वेळ वगैरे लागेलच की नाही. सो ठीक आहे, प्रयत्न तर करूया व्यवस्थित ड्रायव्हिंग करण्याचा. आणि आपले फ्युएल संपण्याच्या आत आपली ट्रिप संपू शकते. जर संपले नाही तर आपले खूप प्रॉब्लेम होतील. त्यामुळे बघूया, फ्युएल स्टेशन सापडले तर फ्युएल टाकून घेऊया. आणि अशा रीतीने आजचा आपला प्रवास संपन्न होऊन राहिला. प्रवासात माझ्याकडून काही चुकी वगैरे झाल्या असेल तर ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा प्रवास कसा वाटला, आजची मजा कशी वाटली ते नक्कीच मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवीन नवीन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो.